नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता हॉटेलवर सचिन असतो. आता सचिन अर्जुनचे फोन कट करत असतो, परंतु त्याच वेळी अर्जुन त्याच्या मागे येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. आता मात्र सचिन घाबरतो. तो मागे येऊन पाहतो तर त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो. अर्जुनला पाहताच सचिनला चांगलाच घाम फुटलेला असतो. अर्जुन आता कुठलाही विचार न करता सचिनची कॉलर पकडतो. सचिन अर्जुनला कॉलर सोडायला सांगत असतो, परंतु अर्जुन आता सचिनची कॉलर न सोडताच त्याला फरफटत हॉटेलच्या बाहेर घेऊन येतो. काही न विचारता, काही न बोलता आता अर्जुन सचिनला गाडीत बसवतो आणि सचिनला घेऊन तिथून निघालेला असतो. आता मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. सचिनला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे साक्षी सचिनची वाट पाहत असते. सचिन अजूनपर्यंत न आल्यामुळे साक्षी म्हणू लागते, सचिन अजूनपर्यंत बाहेर नाही कसा आलाय? त्याला माहीत नाही आहे का की कदाचित तो मेन गेटने बाहेर पडला असावा? मी तर गाडीत बसून आहे, हे तर सचिनला मी सांगितलंच नाही आहे. बिचारा मला शोधत बसेल. असा विचार करत आता साक्षी सचिनला फोन करायला घेते. तर इकडे सचिनला साक्षीचा फोन आलेला असतो आणि फोनवर साक्षीचा वॉलपेपरही असतो. सचिन पाहतो तर साक्षीचा फोन असतो. अर्जुनला काही कळण्या अगोदर सचिन फोन कट करतो आणि त्यानंतर पुन्हा साक्षीचे फोन येऊ नयेत यासाठी सचिन फोन बंद करून ठेवतो. हे सगळं काही अर्जुनने पाहिलेलं असतं. तर सचिन अर्जुनला म्हणतो, अर्जुन अरे काय झालंय? तू एवढा का चिडतोयस? आपण कुठे निघालोय? काय झालंय अर्जुन? परंतु अर्जुन काहीच बोलत नसतो. सचिनच्या वागण्याचा अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच अर्जुन सचिनशी काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साक्षी पुन्हा पुन्हा सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करते, पण आता सचिनचा फोन बंद असतो. साक्षीच्या मनात विचार येतो की जर कदाचित मी इथे थांबले तर अर्जुन मला बघू शकतो. रिस्क घेण्यात काहीच पॉईंट नाही आणि म्हणूनच साक्षी आता अर्जुनला दिसू नये म्हणून तिथून निघून जाते. तर आता साक्षी तर तिथून निघून गेलेली असते आणि सचिन मात्र अर्जुनसोबत असतो. आता अर्जुन सचिनला घरी घेऊन न जाता डायरेक्ट तो आपल्या ऑफिसला घेऊन येतो. आता सचिन आणि अर्जुन समोरासमोर असतात. अर्जुन फक्त सचिनकडे पाहत असतो, तो काहीच बोलत नाही. इकडे मात्र सचिनची घालमेल चालू असते. तो घड्याळात पाहत असतो, अर्जुनकडे पाहतो आणि सचिनची ती घाई अर्जुनच्या लक्षात येते. अर्जुन सचिनला विचारतो, काय झालंय? घाई झाली आहे? कोणाला भेटायला जायचं आहे का? काय झालंय? एवढं घड्याळात बघतोयस, घाई करतोयस? तर आता सचिन घाबरतच म्हणतो, हो ते माझी एक मीटिंग होती आणि त्या मीटिंगसाठी मला वेळेत पोहोचायचं होतं. अर्जुन विचारतो, कुठे? कॅनडा, दिल्ली, US, न्यूयॉर्क, अजून काही काही ठिकाणं असतीलच ना, किंवा चेन्नई की हॉटेल पर्ल? आता मात्र सचिन घाबरतो आणि म्हणू लागतो, हॉटेल पर्ल? तिथेच तर माझी एक महत्त्वाची मीटिंग होती आणि तू आलास ना, त्यावेळी तिथे मी मीटिंगसाठीच आलो होतो, पण अचानकच तू मागून आलास, माझी कॉलर पकडलीस. अर्जुन अरे असं का केलंस तू? नक्की काय झालंय? अर्जुन म्हणतो, हो का? तुला काहीच माहीत नाही आहे का? की माहीत असूनही नाटक करतोयस? कारण आज तू माझ्यासमोर जे नाटक करतोयस हे तर मला चांगलंच कळतंय, पण हे नाटक जसं अस्मिताताईसमोर नेहमी करतोस तेच आहे का? आता सचिन आपल्याला काहीच कळत नाही असं अर्जुनला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, अर्जुन तू काय बोलतोयस? हे अस्मितासमोर नाटक नाही. मी आत्तापर्यंत अस्मितासमोर असं कुठलंच नाटक केलं नाही आहे आणि तू माझ्यावर असा अविश्वास का दाखवत आहेस? सचिन अर्जुनला म्हणतो, अरे तू काय बोलतोयस? मला तर काहीच कळत नाही. अर्जुन म्हणतो, हो का? अस्मिताताईला रोज असं दाखवून देतोस की तुझं तिच्यावर किती प्रेम आहे, पण सगळं काही नाटकच असतं. मग कामानिमित्त घराबाहेर पडायचं, दिल्लीला जातोय, चेन्नईला जातोय किंवा US ला जातोय, कॅनडाला जातोय असं सांगून घराबाहेर पडायचं आणि त्यानंतर पनवेलच्या एखाद्या हॉटेलमध्ये राहायचं आणि मुलीला किस करायची. आता हे ऐकल्यानंतर सचिनला धक्काच बसतो. सचिनला कळालेलं असतं की अर्जुनला आपलं सत्य कळालंय, परंतु अर्जुन मात्र खूप चिडलेला असतो. अर्जुनला सचिनचा खूप राग आलेला असतो. आता सचिन पुन्हा एकदा अर्जुनला गुंडाळण्याचा प्रयत्न करतो आणि हसतच म्हणतो, अरे हां, तू मला आता हॉटेलमध्ये पाहिलेस का? आणि त्या मुलीसोबत? अरे ती तर माझी कोलीग आहे आणि कोलीगला ग्रीक करण्याची हीच पद्धत आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनचा राग अनावर होतो. अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो, तुला मी मूर्ख वाटलोय का? अरे गर्लफ्रेंड आणि कुलीग
त्याचा अर्थ आणि त्याच्यातील असणारा फरक मला कळतोय. तू मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. आतापर्यंत अस्मिताताईला फसवलं असशील, परंतु मला फसवू शकत नाही. या जगात तू सगळ्यांशी खोटं बोलू शकतोस आणि सगळ्यांना फसवू शकतोस, परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार याला तू फसवूही शकत नाहीस आणि त्याला तू फसवण्याचा प्रयत्नही करू नकोस. असं म्हणत अर्जुन आता सचिनची कॉलर पकडतो. तर सचिन म्हणतो, अर्जुन एवढं का चिडतोयस तू? अरे मी तर साधी तिच्या गालावर. आता सचिन पुढे काही बोलणार, परंतु त्या अगोदरच अर्जुनने सचिनचा गाल लाल केलेला असतो. आता मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. अर्जुनने असं काही त्याच्या कानाखाली मारलेलं असतं की सचिनला आता काय करावं काहीच कळत नसतं. सचिन पूर्णपणे बिथरून गेलेला असतो. आता अर्जुन सचिनची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो, आता मी जे विचारणार त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरी खरी द्यायची, कारण मी तुला शेवटचं सांगितलं आहे की माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, ते तुला महागात पडेल. आता मात्र सचिन घाबरतो. अर्जुन म्हणतो, बोल, ती मुलगी कोण होती? बोल, तुझं अफेअर चालू आहे का आणि केव्हापासून? आता सचिनला खरं बोलण्याशिवाय पर्याय नसतो. सचिन अर्जुनला म्हणतो, अफेअर असं म्हणता येणार नाही, परंतु आम्ही वारंवार भेटतोय. आता मात्र अर्जुनचा राग अनावर होतो. अर्जुन म्हणतो, केव्हापासून आणि कधीपासून हे चालू आहे? तर आता सचिन म्हणू लागतो, ज्यावेळी मी US ला होतो त्यावेळी आम्ही ऑनलाईन बोलायचो, परंतु जेव्हापासून मी इंडियात आलो तेव्हापासून आमची वरचेवर रोजच भेट होत असते. तर अर्जुन म्हणतो, कॅनडा, US, चेन्नई, दिल्ली हे सगळं काही ती मुलगीच आहे. तर म्हणजे तू सतत घराबाहेर पडतोस तो त्या मुलीसाठीच आणि त्या मुलीकडेच असतोस, हो ना? आता मात्र सचिन काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो, म्हणजे सतत तू जे काही घराबाहेर पडतोस ते सगळं काही ऑफिसच्या नावाखाली खोटं होतं तर? आता मात्र सचिन होकार देत म्हणतो, हो माझी चूक झाली. तर अर्जुन म्हणतो, चूक तुझी नाही तर आमची झाली आहे. अस्मिताताई आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होती, तिचा तुझ्यावर संशय होता. ती म्हणत होती की तिने तुला एका मुलीसोबत पाहिलं आहे, परंतु नाही, आम्ही तिच्यावर विश्वास ठेवला नाही, कारण आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. पण तू काय केलेस? शेवटी विश्वासघातच केलास ना. आज जर अस्मिताताई प्रेग्नेंट नसती ना तर तुला फरफटत तिच्या समोर घेऊन गेलो असतो, समोर उभं केलं असतं आणि तिच्या पायावर टाकलं असतं. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, अस्मिताईने जरी तुला माफ केलं असतं ना तरी मी तुला कधीच माफ केलं नसतं. अस्मिताई आज एवढी दुखावली गेली असती ना की आज तिला सावरणं आम्हाला कठीण झालं असतं. तर सचिन म्हणू लागतो, अर्जुन अरे प्लीज मला समजून घे. अस्मिताला दुखवणं किंवा तिला माझ्यापासून दूर करणं हा माझा हेतू नव्हता. मला अस्मिताला अजिबातच दुखवायचं नव्हतं. खरंच अर्जुन, माझं अस्मीवर खरंच खूप प्रेम आहे. तर अर्जुन म्हणतो, तरीही अफेअर केलंयस? आता अर्जुन खूप चिडलेला असतो. सचिन म्हणतो, अर्जुन प्लीज तू चिडू नकोस, मी तुमच्या कुटुंबाचा भाग आहे. तर अर्जुन म्हणतो, तरीही तू अफेअर केलेस? तरीही त्या मुलीसोबत तू संबंध ठेवलेस? अस्मिताताई असताना सुद्धा एका परक्या मुलीसोबत संबंध ठेवताना किंवा तिला वारंवार भेटायला तुला लाज नाही का वाटली? असं म्हणत अर्जुन त्याला जाब विचारत असतो. सचिन अर्जुनला म्हणतो, अर्जुन खरंच माझी चूक झाली आणि मला या चुकीची जाणीव झाली आहे, परंतु अर्जुन माझी ही पहिली आणि शेवटची चूक समज आणि प्लीज मला माफ कर ना. तर अर्जुन म्हणतो, शक्यच नाही आहे, तुला अस्मिताही माफ करेल पण मी कधीच माफ करणार नाही. तर आता सचिन म्हणतो, अर्जुन प्लीज हे सगळं काही तू आता अस्मिताला सांगू नकोस. अरे तिची अवस्था खूप नाजूक आहे, या अवस्थेत तिला जर हे काही कळालं तर तिला त्रास होईल. अर्जुन म्हणतो, म्हणूनच तू आज माझ्या ऑफिसमध्ये माझ्या समोर उभा आहेस, नाहीतर एव्हाना तुझ्यावर मी फ्रॉड, आपल्या बायकोची फसवणूक करतोयस या गुन्ह्याखाली तुला जेलमध्ये टाकलं असतं. परंतु मी शांत आहे ते फक्त अस्मिताईमुळे आणि तिच्या या अवस्थेत तिला त्रास होऊ नये म्हणून, नाहीतर मी कधीच तुला धडा शिकवला असता. तुला असं मी सहजासहजी सोडणार नाही आहे सचिन. सचिन आता पूर्णपणे घाबरतो. तर अर्जुनला सचिन म्हणू लागतो, अर्जुन प्लीज माझी ही पहिली चूक समज ना. तर अर्जुन म्हणतो, ही चूक आयुष्यात मुलांनी पहिल्यांदा सुद्धा करायची नसते. अरे तू काय केलेस तुझं तुला तरी कळतंय आणि वर तोंड करून म्हणतोयस की माझी चूक माफ कर. नाही सचिन, मी तुला माफ करणार नाही. तर सचिन म्हणतो, प्लीज मला एक संधी दे. अर्जुन म्हणतो, दिली संधी, पण पहिली आणि शेवटची. यापुढे जर तू त्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केल्यास, त्या मुलीसोबत तुझे पुढे काही मला संबंध दिसले तर एक गोष्ट लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. आणि हो, जर पुन्हा कुठल्या मुलीकडे मान वर करून बघण्याचा प्रयत्न जरी केलास ना किंवा त्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझा तिथे जीव घेईन. आणि समजा मी तुझा जीव घेऊ शकलो नाही तर देवाकडे हीच प्रार्थना करेन की तुला जास्तीत जास्त जेल कशी होईल आणि मग मात्र तुझी कोणीही सुटका करू शकत नाही.
पण खरंच आता जर मला तुझ्यासोबत संबंध तोडता आले असते ना, तर खरंच खूप बरं झालं असतं. माझ्या अस्मिता ताईला तू फसवण्याचा प्रयत्न केलास, पण यापुढे असा प्रयत्न जरी केलास ना, तरी याद राख गाठ माझ्याशी आहे. असं अर्जुन पुन्हा पुन्हा सचिनला समजावण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन सचिनला म्हणतो, ही जी काही अफेअर वगैरे चालू आहेत ना, ती आत्ता बंद करायची. पुन्हा जर माझ्या अस्मिताईला फसवण्याचा प्रयत्न केलास, तर मी तुला जिवंत सोडणार नाही. आता मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. सचिन म्हणतो, नाही, मी यापुढे त्या मुलीला भेटणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं अफेअर करणार नाही. सचिनला अर्जुनने चांगलाच धडा शिकवलेला असतो. सचिनला समज देऊन झाल्यानंतर आता अर्जुन घरी येतो. अर्जुन थकलेला दिसताच सायली विचारते, काय हो, आज सुद्धा खूप थकल्यासारखे दिसत आहात. अर्जुन म्हणतो, हो ना, दिवसभर भरपूर मीटिंग होत्या आणि त्यामुळे खुर्चीवरून उठताही आलं नाही आणि म्हणूनच जरा त्रास होत आहे. आता सायली तिच्याकडे असणारा आयडेक्स ॲक्टिव्ह बाम आता अर्जुनला देते आणि म्हणू लागते, हे लावा, तुम्हाला खरंच बरं पडेल. आयडेक्स ॲक्टिव्ह हे अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे आणि म्हणूनच तुम्हाला लगेच आराम भेटेल. अर्जुन म्हणतो, खरंच? तर सायली म्हणते, हो खरंच, आणि हे चिकटही नाही आहे, त्यामुळे कसं आहे ना, तुम्हाला लगेच ऊब जाणवेल आणि लवकर आरामही भेटेल. आता अर्जुन लावताच अर्जुनला आराम भेटतो. अर्जुन म्हणू लागतो, खरंच खरंच खूप गुणकारी आहे, आता तर मला असं दुखण्याचं टेन्शनच नाही. असं म्हणत सायली अर्जुन गप्पा मारत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नागराज काका घरी आलेले असतात. आता सुमन काकू त्यांची कामं आवडतात आणि रूममध्ये येतात, कपड्यांच्या घड्या करत असतात. नागराज काका म्हणतात, मागितल्याशिवाय मला चहा मिळणार नाही आहे का? मी कधीच आलो आहे. तर सुमन काकू म्हणतात, तुम्ही जर चहा मागितलाच नाही तर मला कसं कळणार आहे की तुम्हाला चहा हवा आहे? असं म्हणत आता नागराज काकांच्या बोलण्याला सुमन काकूंनी ठणकावून प्रत्युत्तर दिलेलं असतं. आता मात्र सुमन काकूंचं हे बोलणं ऐकून नागराज काकांना धक्काच बसतो. तर नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, आता कळलंय ना, मग जा घेऊन ये. सुमन काकू म्हणतात, एवढं काम पूर्ण करते आणि त्यानंतर तुमच्यासाठी चहा घेऊन येते. तर नागराज काका म्हणतात, तुझंही काम इतकं महत्त्वाचं नाही आहे की तुझ्या या कामांमुळे देशाचा कारभार अडून राहील, त्यामुळे गप्प जायचं आणि माझ्यासाठी चहा घेऊन यायचा. सुमन काकू म्हणतात, हो का, पण तुमच्या चहा इतकंच माझंही काम महत्त्वाचं आहे. असं म्हणत सुमन काकूंनी आता नागराज काकांना पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलेलं असतं. तर सुमन काकू नागराज काकांना पुढे म्हणतात, मी माझी कामं आवरेन आणि त्यानंतरच तुम्हाला चहा बनवायला घेईन, म्हणजे चहा बनवता बनवता मला जेवणही बनवता येईल, त्यामुळे आता तुम्हाला चहा माझी कामं झाल्यानंतरच मिळेल. आता नागराज काका चिडतात आणि सुमन काकूंच्या समोर येतात आणि म्हणू लागतात, आज जास्तच बोलायला लागलीस तर तुझ्या तर आता. असं म्हणतात सुमन काकू म्हणतात, तुम्ही दारू पिऊन आला आहात? तर नागराज काका म्हणतात, तुला काय करायचंय, मी काय करायचं आणि काय नाही हे तू मला सांगायचं नाही. तर सुमन काकू म्हणतात, यापुढे या घरात दारू पिऊन आलेलं चालणार नाही. आता मात्र नागराज काका सुमन काकूंवर हात उगारतात आणि म्हणू लागतात, आता तर मी तुला सोडणारच नाही. परंतु सुमन काकू सायलीने सांगितल्याप्रमाणे नागराज काकांना प्रत्युत्तर देते आणि त्यांचा हात पकडते आणि म्हणू लागते, माझ्यावर हात उचलायचा नाही, मी तुमची बायको आहे, मालकीची वस्तू नाही, आणि यापुढे या घरात दारू पिऊन आलात तर हे सगळं काही मला भाऊजींच्या कानावर घालावं लागेल. आणि आता तुम्हाला चहा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही खाली स्वतःहून याल, खाली या मग तुम्हाला चहा मिळेल. असं म्हणत सुमन काकू त्यांची कामं आवडतात आणि खाली निघून जातात. आता मात्र सुमन काकूंची बोलण्याची ती पद्धत आणि त्यांच्यामध्ये असणारी ती धमक पाहून नागराज काका घाबरलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जेवण झाल्यानंतर सायली अर्जुन त्यांच्या रूममध्ये येतात. अर्जुन विचार करत असतो. अर्जुनच्या डोळ्यासमोर सचिनचं ते चित्र उभं असतं. सचिननं एका परक्या मुलीला किस करणं, तिच्यासोबत नको ते चाळे करणं, हे सगळं काही अर्जुनने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं आणि ते दृश्य अजूनही अर्जुनच्या डोळ्यासमोर असतं. काही केल्या त्या गोष्टी अर्जुनच्या डोळ्यासमोरून जात नसतात. या सगळ्यामुळे आपल्या ताईला किती त्रास होऊ शकतो याचा अर्जुन विचार करत असतो. तर इकडे सायली अर्जुनशी बोलत असते आणि म्हणू लागते, आज मी सुमन काकूंशी बोलले आहे आणि माझं बोलणं सुमन काकूंना पटलं आहे. खरं तर त्यांना सांगताना मला बरं वाटलं, कारण त्यांनी शांतपणे सगळं काही ऐकून घेतलं आणि तसं ते वागण्यालाही तयार झालेत. आता मात्र सुमन काकू नागराज काकांचं कोणतंही वागणं सहन करणार नाहीत. खरं तर या जगातील प्रत्येक स्त्रीने असंच वागायला हवं. प्रत्येक स्त्रीने आपला मान राखायलाच हवा, तरच जग तिचा मान ठेवेल. प्रत्येकाने आपली काळजी घ्यायलाच हवी. असं कोणीही येईल त्यांच्यावर हात उगारेल आणि आपण अन्याय सहन करणं ही कुठेतरी बंद व्हायलाच पाहिजे.
आणि सुमन काकूंच्या बाबतीत आता तर मला खात्रीच आहे की सुमन काकू आता अन्याय सहन करणार नाहीत. त्या चांगलंच प्रतिउत्तर देतील, कारण सुमन काकूंनी तसं आम्हाला ठामपणे सांगितलंही आहे. त्यांच्यातील तो आत्मविश्वास आम्ही पाहिला आहे आणि म्हणूनच सुमन काकूंबद्दल आता मला काळजीच नाही आहे. आता सगळी काळजी मिटली आहे असं म्हणत सायली अर्जुनशी बोलत असते. पण त्याचवेळी सायलीच्या लक्षात येतं की अर्जुनचा लक्ष नाही आहे. सायली अर्जुनला म्हणते, काय झालं? मी तुमच्याशी बोलतीये, तुम्ही ऐकताय ना? तुम्ही कुठल्या दुसऱ्या विचारात आहात का? परंतु अर्जुन काहीच प्रतिसाद देत नसतो आणि म्हणूनच सायली आता अर्जुनच्या पायाजवळ जाऊन बसते. अर्जुनचा हात हातात घेते. त्यावेळी कुठे अर्जुन भानावर येतो. सायली म्हणते, काय झालंय? मी तुम्हाला फोन केला होता तेव्हाही मी बघितलं की तुम्ही कुठल्या तरी विचारात होता, अस्वस्थ होता. घरी आलात तिथूनही तुमचा कुठेच लक्ष लागत नाहीये. कसला विचार करताय? सुमन काकूंचा करताय का? अजिबात करू नका, कारण आता सुमन काकू अन्याय सहन करणार नाहीत. त्यामुळे आता सुमन काकूंचा विचार सोडा. तर अर्जुन म्हणतो, नाही, ते असं माझं डोकं दुखतंय ना म्हणून. तर त्यानंतर सायली म्हणते, डोकं दुखतंय, पण त्या डोक्यात एवढ्या बऱ्याच केसेस आहेत की त्यामुळे डोकं तर दुखणारच, पण या डोक्यात माझ्यासाठी सुद्धा थोडी जागा ठेवाल ना? तर आता अर्जुन हसतो आणि सायलीकडे पाहतो, परंतु अर्जुन अस्वस्थ असतो हे सायलीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आता अर्जुन नकळतच सायलीला म्हणतो, सायली, अगं अस्मिताई ठीक आहे ना? तर सायली म्हणते, हो त्या तर ठीक आहेत, पण तुम्ही असं अचानक का विचारत आहात? तर अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे आजकाल तिचे मूड बदलत असतात ना, म्हणून म्हटलं विचारावं की ती ठीक आहे ना? तर सायली म्हणते, मला तर तुमचाच मूड ठीक दिसत नाहीये. असं म्हणत आता सायली अर्जुनकडे पाहू लागते. अर्जुन नक्की कुठला तरी वेगळाच विचार करत आहे, तो अस्वस्थ आहे हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी अर्जुन नाश्ता करत असतो, परंतु त्याचा लक्ष कुठेच लागत नसतो. अर्जुन त्याच विचारात असतो. कल्पनाताई अर्जुनला विचारतात, अर्जुन तुला पोहे देऊ का? अर्जुन मात्र काहीच बोलत नाही, त्याचा लक्षच नसतो. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन मी तुला काहीतरी विचारत आहे, परंतु अर्जुनला कोणी काही बोलत आहे याकडे लक्ष नसतो. आता प्रतापराव अर्जुनला भानावर आणतात आणि विचारतात, अर्जुन अरे काय चाललंय? तुझं लक्ष कुठे आहे? अरे कल्पना तुला काहीतरी विचारत आहे. तर आता कल्पनाताई म्हणतात, अर्जुन अरे काय झालंय? कसलं टेन्शन आहे का? तर अर्जुन इकडे तिकडे पाहतो, परंतु त्याला अस्मिता कुठेच दिसत नाही आणि ती नाश्त्यासाठी सुद्धा आलेली नसते. आणि म्हणूनच अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा अगं अस्मिताई कुठे आहे? ती आज नाश्त्याला सुद्धा आली नाहीये का? ती ठीक आहे ना? कल्पनाताई म्हणतात, हो अरे ती ठीक आहे, मी गेले होते तिच्या रूममध्ये, पण ती मैत्रिणीसोबत बोलत होती, येईलच 5 मिनिटात. तर आता प्रतापराव म्हणतात, ती बघा आलीच. आता अस्मिता येताच प्रतापराव अर्जुनला म्हणतात, आता तरी घास उतरेल ना? तर आता अस्मिता म्हणते, म्हणजे? तर प्रतापराव म्हणतात, म्हणजे त्यालाच विचार. अस्मिता म्हणते, अर्जुनला माझी आठवण वगैरे येत होती का? तर आता प्रतापराव म्हणतात, हो खूप. तर अस्मिता म्हणते, याचाच अर्थ आज नक्कीच सूर्य दक्षिणेला उगवला असणार, कारण आज चक्क त्याला माझी आठवण आली आहे. नाहीतर हेरवी सायलीशिवाय त्याला कोणी डोळ्यासमोर दिसतं तरी का? तर अर्जुन म्हणतो, खरं आहे, कारण सायलीशिवाय मी कुठल्या दुसऱ्या मुलीकडे पाहतही नाही आणि दुसऱ्या मुलीचा विचारही करत नाही, कारण सायली माझी बायको आहे आणि तेच माझं अस्तित्व आहे. आणि खरं तर माझं कुटुंब ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाकडे जर कोणी वाकडी नजर करून पाहण्याचा प्रयत्न जरी केला किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला मी सोडत नाही. वेळ आली तर त्या व्यक्तीचा जीव घ्यायलाही मी मागे पुढे पाहणार नाही. आता अर्जुनचं असं रागात बोलणं आणि अर्जुन अस्वस्थ असणं यामुळे सर्वांनाच अर्जुनची काळजी वाटत असते. तर सायली सुद्धा अर्जुनच्या वागण्याचा विचार करू लागते. तर अस्मिता अर्जुनला म्हणते, अरे हो, पण आता तू एवढा का चिडतोयस? एवढा का पॅनिक झालायस? तर अर्जुन म्हणतो, पण मी सिरियस आहे. असं म्हणत अर्जुन पुढे काही बोलणार, पण अर्जुन तिथून ऑफिसला निघून जातो. आता अस्मिताला काहीच कळत नसतं. अस्मिता म्हणू लागते, मी तर काहीच केलं नाहीये. आता कल्पनाताई आणि प्रतापरावही अर्जुनच्या वागण्याचा विचार करू लागतात. तर सायली मनाशीच म्हणते की यांना नक्की काय झालंय? असे का वागतायत? कालपासून मी पाहते ते अस्वस्थ आहेत, त्यांचं कुठेच लक्ष लागत नाहीये. आता सायलीला सुद्धा अर्जुनची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ठरल्याप्रमाणे नागराज काका जुन्या जागी प्रियाला भेटण्यासाठी आलेले असतात. आता प्रिया चिडते आणि नागराज काकांना जाब विचारत म्हणते, हे सगळं काही तुम्ही का केलं आहात? मला माहीत आहे ना, महिपत शिकरेंना इथून दुसऱ्या जागेत तुम्हीच घेऊन गेलात, तुम्हीच त्यांना किडनॅप करून ठेवलं आहे. पण हे सगळं करत असताना मी त्यांना पकडण्यासाठी जी काही मदत केली
त्यामुळेच महिपत शिकरेला आपण पकडू शकलो आणि त्याच गोष्टीचा पूर्ण उपयोग करून तुम्ही मला अलगदपणे बाजूला केलत, हो ना? पण कुठे फेडाल ही पापं? तर नागराज काका प्रियाला म्हणतात, पाप पुण्याचा विषय तर तू काढूच नकोस. आणि हो, पाप पुण्याचा हिशोब करायला गेला तर तुझी पापच इतकी आहेत ना की ती लिहून काढायला किंवा वाचून दाखवायला सुद्धा 2 दिवस सुद्धा कमी पडतील. बोल, तू मला इथे का बोलवलं होतंस? तुला साक्षीबद्दल काही सांगायचं होतं का? तसं असेल तर तेवढंच माझ्याशी बोलायचं, असं म्हणत आता नागराज काका प्रियाशी बोलणं टाळत असतात. तर प्रिया नागराज काकांना म्हणते, तुम्ही लहानपणी गोष्टीत वाचलीच असतील ना, म्हणजे ती पोपट आणि राक्षसाची गोष्ट? तर नागराज काका म्हणतात, तुला नक्की काय सांगायचंय ते नीट सांग. तर प्रिया म्हणते, अहो ऐकून तरी घ्या. त्या कथेत काय असतं, त्या राक्षसाचा जीव त्या पोपटात अडकलेला असतो आणि असं असताना जर आपण त्या पोपटाला ठार मारलं तर राक्षसाचा जीव घेण्याची काहीच गरज नाही, कारण हळूहळू त्या राक्षसाचा सुद्धा जीव जाऊ शकतो. तर महिपत शिकरे म्हणतात, ही गोष्ट मी ऐकली आहे, पुढे तुला काय सांगायचं आहे? तर प्रिया म्हणते, महिपतचा जीव साक्षीमध्ये अडकलेला आहे आणि जर यासाठी आपण महिपतचं तोंड बंद करण्यासाठी जर साक्षीचा वापर करून घेतला तर तर आता नागराज काका म्हणतात, म्हणजे तुझ्या डोक्यात नक्की काय प्लॅन शिजत आहे? तर आता नागराज काकांना प्रिया म्हणते, त्या महिपतचे बिनडोक फंटर कधी कामाला येणार? मला माहीत आहे हे सगळं काही थोडं कठीण आहे आणि हेच खूप रिस्की आहे, पण आपल्याला ते करावंच लागेल. हे काम अशक्य आहे, परंतु आता मी जसं सांगत आहे तसं जर केलं तर नक्कीच सोपं होईल, असं म्हणत प्रिया आता नागराज काकांना तिच्या डोक्यात असणारा प्लॅन सांगू लागते. नागराज काका ही प्रियाचा प्लॅन ऐकत असतात. प्रियाने खूप मोठा प्लॅन आखलेला असतो आणि त्या प्लॅनमध्ये तिने महिपत शिकरे आणि साक्षीला अडकवायचं ठरवलेलं असतं. आता प्रिया नागराज काकांना विचारते, कसा वाटला माझा प्लॅन? तर आता नागराज काका प्रियाला म्हणतात, पण असं झालं तर? तर त्यानंतर प्रिया म्हणते, तसं जर झालं तर महिपत शिकरे तुमच्या विरोधात कधीच तोंड उघडू शकणार नाही. तर नागराज काकांना हे प्लॅन आवडलेलं असतं. नागराज काका म्हणतात, प्लॅन तसा चांगला आहे. तर प्रिया म्हणते, हो ना, मग आता महिपत शिकरेंना कुठे ठेवलंय हे सांगणार आहात की नाही? तर नागराज काका म्हणतात, अच्छा, म्हणजे तुला हे सगळं काही वधवून घ्यायचंय का? पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी महिपत शिकरे कुठे आहे हे मी तुला सांगणार नाही. तर प्रिया नागराज काकांना म्हणते, म्हणजे मी एवढा मोठा प्लॅन आखला आहे तरी सुद्धा तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? नागराज काका म्हणतात, प्लॅन अजून पूर्ण झाला नाही. हा प्लॅन वर्क जाईल, हा प्लॅन पूर्ण होईल तेव्हाच माझा तुझ्यावर विश्वास असेल, तोपर्यंत नाही, असं म्हणत नागराज काका तिथून प्रियाला काही न सांगता निघून जातात. तर आता प्रिया मात्र खूप चिडलेली असते. प्रियाला महिपत शिकरेंबद्दल अजूनही काहीच कळालेलं नसतं, त्यामुळे प्रियाला नागराज काकांचा रागही आलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, साक्षीजवळ एक चिठ्ठी टाकली जाते आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं, सावध राहा. आता मात्र साक्षी घाबरते. तर दुसरीकडे नागराज काका महिपत शिकरेंना म्हणतात, उद्या समजा पेपरमध्ये हेडलाईन आली की साक्षी शिकरे म्हणजे समीरा शेखर अजूनही जिवंत आहेत आणि मग मात्र साक्षीला पुन्हा तुरुंगात जावं लागेल. चालणार आहे का तुला? बोल ना, चालणार आहे का तुला? महिपत शिकरे काहीच बोलत नसतात. तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते, जर आपल्याला नागराज काका कुठे जातात, काय करतात या सगळ्याचा शोध घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण सुमन काकूंचीच मदत घेतली तर? तर अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर सायली म्हणते, नागराज काका कुठे जातात, कोणाला भेटतात, कधी घरी येतात, त्यांना कोणाचे फोन येतात, या सगळ्या गोष्टी सुमन काकू आपल्याला सांगू शकतात आणि म्हणूनच जर समजा आपण त्यांची मदत घेतली तर? आता अर्जुन विचार करू लागतो. सायलीच्या प्लॅनप्रमाणे आता अर्जुन नागराज काकांच्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुमन काकूंची मदत घ्यायला तयार होईल का आणि नागराज काकांचं सत्य सर्वांसमोर येईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.